महाराष्ट्र टेट 2025 तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे की जे हॉल तिकीट आहे हे कधी येणार आहे आणि एग्जाम कधीपासून सुरू होणार आहे। तर याबद्दलची एक अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट विद्यार्थ्यांनी चेक करणं अतिशय गरजेचं आहे। तर बघू शकता अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीसाठी 2.25 लाख अर्ज आणि यामध्ये डेट देण्यात आली आहे। बघू शकता 27 मे ते 10 जून दरम्यान होणार परीक्षा, म्हणजे टेट 2025 27 मे पासून सुरू होऊ शकते आणि 10 मे पर्यंत ही एग्जाम चालणार आहे। जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल जाहीर होऊ शकतो, हे सुद्धा यामध्ये साधारणतः टाइम टेबल देण्यात आलेला आहे। तर बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत सुमारे 2,36,591 उमेदवारांनी अर्ज केले आहे। तर उमेदवारांची परीक्षा 27 मे ते 10 जून दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आली आहे। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट परीक्षा 27 मे ते 10 जून दरम्यान घेण्याचे नियोजन झाले आहे, परंतु परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार। तर 27 मे ते 10 जून या दरम्यान एक्झाम घेण्यात येणार आहे, परंतु यामध्ये भरपूर ज्या एक्झाम आहे म्हणजे अदर एक्झाम ह्या सुद्धा असल्यामुळे अजूनपर्यंत टेटनी कन्फर्म म्हणजे 100% याच दिवशी आम्ही एक्झाम घेऊ हे कन्फर्म सांगितलेलं नाही आहे। तरी साधारणतः जो टाइम टेबल दिलेला आहे 27 तारखेपासून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या एक्झाम होऊ शकतात आणि पेपरचे जे तुमचे हॉल तिकीट असणार आहे हे साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याबद्दलची अपडेट सुद्धा आलेली आहे। तरी जेही विद्यार्थ्यांनी टेट 2025 साठी अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना जी डेट आहे ही लक्षात ठेवा आणि हॉल तिकीट जर आले तर त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।